हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जो आहे ना, तो मसाल्याच्या रेसिपीचा आहे आणि आम्ही मसाला बनवायला चाललेलो. तर बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण काही कारणास्तव मोबाईल खराब झाल्याकारणाने व्हिडिओ काही शेअर केला नाही. तर हा व्हिडिओ मी आत्ता शेअर करत आहे. तर फ्रेंड्स, इथे आम्ही निघालो होतो दादाच्या घरी जायला, कारण की तिथून मी वहिनी आणि मोठी ताई माझी, आम्ही तिघीजणीच जाणार आहोत. इशीला दादाच्या घरीच ठेवणार आहे. तर त्यामुळे डुग्गूला सोबत नाही आणलेलं आणि इथे बघा मी दाखवत होते 8:30 वाजलेत. तर डुग्गू घरी राहणार आहे त्याच्या पप्पासोबत आणि आम्ही रस्त्यातच आहोत. तर चला मग पुढे तुम्हाला दाखवते. तर इशी माझ्या इथे मागे लागलेली, मम्मी मी पण येणार तुझ्यासोबत. तर आता आम्ही आहे ना ऑटोने चाललो आहे स्टेशनपर्यंत आणि तिथून मग ट्रेनने. तर चला. तर इथे बघा मी बाकीचा व्हिडिओ नाही काढला. इथे आम्ही पोचलो आहोत शिंदेची शॉपला आणि इथे भरपूर गर्दी होती. म्हणजे जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून पब्लिक इथे येऊन बसलेली होती मसाला बनवण्यासाठी. आणि हे आहेत शिंदेचे ओनर. तर तेच आमची लिस्ट वगैरे बनवून देत होते. तर आम्ही त्यांना सांगत होतो ह्यामध्ये आम्हाला हे पाहिजे, ते नको, ते पाहिजे. तर त्यांनी आम्हाला गाईड पण केलं की तुम्ही मसाला असा असा बनवा, त्यात ह्या वस्तू टाका, त्याने चव छान येते, छान लागतं वगैरे वगैरे. तर इथे बघा एवढ्या सगळ्या लाईन होत्या ना, सकाळी 7 वाजल्यापासूनच्या बऱ्याच लोकांच्या लाईनिंग होत्या इथे. आणि इथे हे दुकान आहे त्यांचं. आणि बघा भरपूर पब्लिक बसलेली होती, भरपूर. आणि बराच वेळ लागणार होता. तरी आम्हाला जाणार होते, त्यांनी सांगितलं तर 2-3 तास जातील. तोपर्यंत तुम्हाला कुठे फिरून यायचं तुम्ही येऊ शकता. पण आमचं तिथे कोणी ओळखीचं नसल्याकारणाने काही फिरून यायचा प्रसंगच नाही आला. तर इथे आहे ना मी तुम्हाला थोडीफार छोटी मोठी रेसिपी दाखवते. तर इथे आहे ना लिस्टप्रमाणे खोबरं वगैरे काढलं जातं, सगळ्या वस्तू काढल्या जातात आणि एकत्र एका टबमध्ये सगळं ते ठेवलं जातं. नंतर त्याला सगळं असं भाजून घेतलं जातं. दाखवते इथे तुम्हाला. तर हे बघा इथे अशी मोठी लोखंडाची कढई आहे आणि भाजण्यासाठी एक माणूस असतो. तर तो हे सगळ्या वस्तू अशा भाजून देतो त्याच्या प्रमाणापर्यंत. कारण की जास्त भाजलं तरी म्हणतात की त्याचा कलर उडतो, म्हणून जास्त भाजू नयेत. तर इथे बघा तो आम्हाला धने वगैरे सगळं मिरच्या वगैरे असं छान भाजून देत होता. तर आमच्या ना 4-5 प्रकारच्या वस्तू होत्या. जसं की आगरी मसाला, घाटी मसाला, लाल मिरची, नुसती लाल मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर. तर इथे ना थोडासा व्हिडिओ खाऊ डुग्गूचा खावाला आहे. मम्मी कुठे आहे? मम्मीला बोलो. तर इथे मम्मी त्याला भरवत होत्या आणि त्याची मस्ती चालली होती. कुठे गेली तू? तर बघा इथे ना आता हे जे लाल मिरची पावडर आहे ना, नुसतं लाल मिरची पावडर, त्याच्या मिरच्या काढल्या जात आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर आमच्या आहे ना 3 प्रकारच्या होत्या, वहिनीच्या 2 प्रकारच्या मिरच्या होत्या. आम्हाला लाल मिरची पावडर तिखट आणि कलरवालीसुद्धा हवी होती. वहिनीला नुसती कलरवाली हवी होती. त्याच्यामुळे वहिनीचं सामान थोडंसं वेगळं होतं, आमचं वेगळं होतं असं. तर इथे हे वहिनीचं सामान आहे आणि इथे नावसुद्धा ते लोकं लिहून देतात, कोणाचं किती सामान. तर आम्ही ना ज्या ज्या प्रकारचे मसाले बनवले होते ना, तर प्रत्येक चिठ्ठीला ना आम्ही वेगवेगळं नाव दिलं होतं, जेणेकरून म्हणजे मिस होणार नाही आणि कळून जाईल म्हणून असं. तर इथे एक सुद्धा माणूस असतो. बाकीचे पण पुढे वरती 2 माणसं असतात, जे बाकीचे बारीक-सारीक सामान काढून देतात आणि मिरच्या काढायला एक वेगळा माणूस असतो. तो सुद्धा मिरच्या काढून देतो. नंतर भाजायला एक माणूस असतो. कुटायला 4-4 माणसं असतात, त्यांचे डंक आहेत. आणि खरं सांगू ना फ्रेंड्स, मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भाज्या दाखवल्या आहेत, किती छान झाल्या. तर हे ना माझे धने भाजून निघत होते. कारण की मी धण्याची पावडर मला बनवायची होती ना, तर मी धने वेगळे घेतले होते सेपरेट भाजून पावडर बनवण्यासाठी. आता हे ना लाल मिरची पावडरचं मिरच्या भाजत आहे.
काय असतं ना की लाल मिरची पण आहे ना आपल्याला प्रमाणातच आणि कमी तेलात भाजायची असते. तर कारण की त्याचा कलर आहे ना जाऊ नये म्हणून. एकदम पण भाजली ना तर त्याचा कलर उडून जातो आणि मग भाजीला चव नाही राहत आणि एकदम असं करपटपणा येतो आणि काळवट काळवट भाजी होते. तर ह्याने खूप छान आणि मस्त मिरच्या भाजून दिल्या होत्या. इथे बघा आता त्याने अजून 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तो टाकणार आहे खोबरं. सॉरी, खोबरंच टाकणार आहे आणि खोबरं असं छान ह्याच्यामध्ये हे लोकं आहे ना, आपण कसं बारीक-बारीक खोबरं कापून टाकतो ना किंवा किसून टाकतो, तसं हे लोकं नाही करत. हे लोकं असंच तळतात अख्खं-अख्खं. कारण की ह्याच्यामध्ये आहे ना, खूप छान असं खोबरं पण भाजलं गेलं ना, तरी डंकामध्ये ते छान बारीक होऊन निघतं. आणि बघा कुठे असं जळकट काळपटपणा नाही होत, सगळं एक लेवलमध्ये भाजलं जातं. आणि आपण जेव्हा किसून खोबरं टाकतो ना तर थोडंफार आपलं खोबरं लागतंच, असं पण असतं. त्यामुळे तर आता इथे बघा त्याच्या प्रमाणाप्रमाणे त्याने खोबरं भाजून घेतलं. त्यानंतर त्याने टाकलं होतं हळकुंड याच्यामध्ये आणि हळकुंडसुद्धा त्याने तेलामध्ये अशी छान तळून घेतली. आणि धने, तर इथे आहे ना बघा धने बाकीचं सगळं गरम खडा मसाला जो होता ना जो लागतो तो हे सर्व टाकलं होतं. फ्रेंड्स खरंच हे दुकान खूप छान आहे आणि खूप छान मसाले बनवून भेटले. थोडंसं याला इथे त्रास झाला, बाकी काय नाही. म्हणजे काय झालं ना आमच्या अगोदरचे जे नंतरचे जे लोकं आलेले होते ना आम्ही जेवायला काय गेलो तोवर ह्या लोकांनी त्यांना घेऊन घेतलं आणि आम्हाला खूप उशीर झाला. जवळ आम्ही सकाळी 11 वाजता तिथे पोचलेलो. ते आम्हाला घरी यायला जवळजवळ 10 वाजून गेले होते. 10 10:30 झाले होते. इतका उशीर झालेला म्हणजे जवळजवळ 12 तास आम्हाला तिथेच लागून गेले. खरं तर एवढा वेळ नाही लागत, पण बाकीच्यांचे मसाले भाजले गेले आणि आमचा राहिला. शेवटी आम्हीच राहिलो एकटे असं झालं आणि थोडीशी चिटिंग झाली. तिकडच्या मुलांनी हा थोडासा गडबड केला. असो, पण बाकी मसाला आणि मसाल्याची टेस्ट इवन त्यांनी त्यांच्या पद्धतीने टाकलेल्या ज्या काही वस्तू होत्या ह्यामध्ये त्या सगळ्या खरंच खूप छान होत्या आणि त्याने मसालासुद्धा खूप टेस्टी, खूप कलरफुल आणि खूप छान झाला होता. खूप छान मसाला भाजून दिल्यामुळे ना मसाल्याला एक छान असा सुगंधसुद्धा होता फ्रेंड्स. तर तो अशा प्रकारे सतत खालीवर करत राहतो मसाला आणि जेणेकरून तो मसाला चांगला एकजीव होईल आणि सगळं एकत्र वाटलं जाईल. आम्ही काय करायचं ना आम्ही स्वतः घरी जेव्हा मसाला बनवायचो ना तर आम्ही प्रत्येक गोष्ट अशी वेगवेगळी भाजून घ्यायचो आणि वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेऊन जायचो. जेणेकरून ते नंतर ते हळूहळू सगळं एक एक करून मिक्स करतील. पण यांनी सांगितलेलं की नाही तुम्ही हे सगळं एकत्र मिक्स करा. म्हणजे मिरच्या आणि गरम मसाला एकत्रच आम्ही हे करायचो. बाकीचं खोबरं वगैरे हे सगळं आम्ही असं वेगळं मिक्सरमध्ये पेस्ट वगैरे करून आम्ही घेऊन जायचो. पेस्ट म्हणजे असं पाणी-बिणी नाही टाकायचो, पण असं सुक्कं वगैरे बोलतात ना बारीक, बारीक एकदम दाणेदार तेल सुटल्यावरती ते पेस्ट तयार होते, तसं आम्ही पेस्ट करून घेऊन जायचो. तर इथे त्याने ना सगळं आणि वहिनीच्या ह्याच्यात आहे ना आम्ही कांदा टाकून घेतला होता. आमच्या ह्याच्यामध्ये कांदा नाही टाकलेला. इथे बघा बाकीच्या ज्या वस्तू होत्या लसूण, मीठ हे सगळं नंतर त्याने साईडला ठेवलं आणि नंतर त्याने ते टाकायला सांगितलं. तर कांदा कापायचा बाकी होता. कांदासुद्धा त्यांची माणसंच कापून देतात आणि ते सुद्धा तो भाजतो. तर इथे आहे ना मी ती पहिला जी दाखवली ती घाटी मसाल्याची रेसिपी होती. आता ही जी आहे ना ही आहे आगरी मसाल्याची रेसिपी. ते इथे बघा कसं हळकुंड तळलं जातं. खूप छान फ्रेंड्स आणि असा मसाला वगैरे भाजला जातो तिथे. आणि तुम्ही म्हणत असाल आगरी मसाल्यात काय फरक आहे, घाटी मसाल्यात काय फरक आहे, तर भरपूर फरक आहे फ्रेंड्स. काही मसाले आगरी मसाल्यात जे पडतात तर काही मसाले घाटी मसाल्यात वेगळे असतात, असंही असतं. तर त्याच्यामुळे भरपूर फरक आहे आणि टेस्टसुद्धा वेगळा असतो त्यांचा.
असं आपण म्हणू नाही शकत की खरंच आगरी मसाला आणि घाटी मसाला एकच आहे म्हणून सगळं सेम आहे. नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या असतात. हे एवढंच आहे बघा. आतमध्ये तुम्हाला डंकसुद्धा दिसत असेल तिथे 4 माणसं बसलेली असतात. एक माणूस चाळणी करत राहतो. जसं जेवढा मसाला निघेल तेवढ्याची तो चाळण करून पावडर काढून देत असतो. इथे अशी लोकं उभी असतात. त्यांचं जेव्हा हे येतं ना भाजण्याचा टाईम, तेव्हा तिथे एक एक माणूस त्यांचा उभा राहतो. काही लोकं चिटिंगही करतात. आमच्यासोबतही तसंच झालं होतं. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. हे बघा अशा लाईनीमध्ये टप असतात नंबर वाईज आणि नंतर ते नंबर वाईज असे टप सरकवले जातात. हे दुसऱ्या दुकानाचे होते, जे ब्लू ग्रीन कलरचे जे होते ते आणि ऑरेंज कलरवाले हे शिंदे चव शिंदेची या शॉपचे होते. तर अशा प्रकारे कोणी 15 किलो मसाला बनवलेला, कोणी 7 किलो, कोणी 10 किलो, कोणी 20 किलो. कोणाच्या घरी लग्न कार्य असल्याकारणाने त्यांनी जास्तीचा मसाला बनवून घेतला होता. तर फ्रेंड्स कसं असतं ना, आम्ही काही जास्त मसाला नाही बनवला. आम्ही तिघी बहिणीमध्ये एक असा बनवला होता आणि वहिनीने वहिनीचा एक सेपरेट मसाला म्हणजे तेच रेसिपी, तेच सगळ्या वस्तू पण त्यांना जास्तीचा हवा होता. काय नाही जास्त मसाला पण बनवून ठेवला ना, तर काही काळानंतर त्याचा कलर आणि चवसुद्धा उडून जाते. त्याच्यामुळे आहे ना, जसं लागेल तसा बनवायचा. तर इथे आहे ना, आता बघा आमचा नंबर आला होता आणि इथे ही डंक आहे. असा मसाला कुटला जातो डंकेमध्ये आणि माणसं लोकं असे बसलेले असतात, पाहू शकता तुम्ही. खूप जोरजोरात आवाज असतो आणि आपण काय बोलतो ते कळत नाही. ते तर तुमच्या सर्वांना माहीतच असेल की डंकाचा किती आवाज असतो ते. तर बघा अशा प्रकारे मी मसाले बनवून आणले होते. ही धना पावडर आहे, ही हळद पावडरसुद्धा मी बनवून घेतली होती तिथूनच आणि ही आहे लाल मिरची पावडर. तर हे ना वर्षभरासाठी आहे धना पावडर, हळद पावडर. हळद पावडर तर वर्षभर जाते, धना पावडर कमी जाईल आणि ही आहे घाटी मसाला. त्याच्यानंतर हा आहे आगरी मसाला. तर अशा प्रकारे आणि आता आहे ना ह्यांना मला भरण्यात ओतायचं आहे. तर मी कोणते कोणते मसाले बनवून आणले ना ते तुम्हाला इथे दाखवत आहे आणि हा लाल मसाला आहे. तर काय झालं ना लाल मसाला एक्सचेंज झाला काल आमच्याकडनं म्हणजे आमचा मसाला वहिनीकडे गेला, वहिनीचा मसाला आमच्याकडे आला आणि बघा किती सुंदर ना पिशव्या खोलल्या ना तर इतका सुंदर सुगंध घरात पसरला होता ना की काय सांगू तुम्हाला. खरंच खूप वेगळं होतं. तर ही ना माझ्याकडे चिनी मातीची एकच बरणी आहे ही. मोठी पण आहे, पण त्यामध्ये थोडासा जुना मसाला होता शिल्लक आणि बाकी आता ह्या सगळ्यांना मला त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे. माझ्याकडे कोणत्या कोणत्या भरण्या आहेत ना त्या दाखवते तुम्हाला. तर इथे बघा मी ही आहे ना माझ्याकडे 2 क्यूबवाल्या मी मोठ्या भरण्या काचेच्या ऑर्डर केल्या होत्या आणि खूप छान आल्या फ्रेंड्स. ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या आणि खूपच मस्त होत्या त्या ह्या 2 मोठ्या भरण्या. जवळजवळ 2 किलोच्या भरण्या होत्या ह्या. बघा किती मस्त आणि सुंदर आहेत ना. तर अशा 2च भरण्या मी ऑर्डर केलेल्या आणि लागल्या तर वाटलं बघू परत कारण की एकदम काही घ्यायचं नाही होत नाही आणि हळूहळू थोडं करून ह्या गोष्टी घ्याव्या लागतात. हा एक्स्ट्राचा खर्च होतो असं आहे. खरंच खूप मस्त बरण्या होत्या ह्या. त्याच्यानंतर ह्या 2 माझ्या रेग्युलर बरण्या आहेत, ज्यामध्ये मी मसाला भरून ठेवते. ही एक बरणी होती गोलवाली आणि एक चिनी मातीची बरणी. तर एवढ्या सगळ्या बरण्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले वगैरे भरून तर सर्वात प्रथम आहे ना, मी धना पावडर वगैरे सगळं भरून घेणार आहे. जेणेकरून बाकीचं उरलेलं धना पावडर मसाल्याच्या डब्यातसुद्धा टाकायचं आहे.
जो आपला रेग्युलर मसाल्याचा डब्बा असतो ना राई जिऱ्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा. ते इथे मी अशा प्रकारे धना पावडर भरून घेणार आहे बघा. फुल मस्त असं भरून दाबून वगैरे भरून ठेवली आणि बाकीची थोडीशी उरलेली दुसऱ्या भरणीत भरली आहे. तर आता मी हळद वगैरे सुद्धा भरून घेणार आहे. माझ्याकडे आधीची पण थोडीशी अजून हळद आहे. ती पण मी डंकावरच दळून घेतलेली आणि डंकावरती दळलेली हळद आहे ना फ्रेंड, इतकी छान आणि मस्त असते ना, की थोडी जरी टाकली ना की भाजीला, डाळीला एक छान असा सुंदर कलर येतो. शिवाय चवसुद्धा छान लागते. तर आपण दुकानातली आणते ना ती माहिती नाही का अशी भुरकट लागते. पण ही हळद खरंच खूप छान लागते. म्हणून मी ठरवलेलं की आता ह्याच्यापुढे डंकावरनं दळूनच आणायची. मसाले बनवतो त्याच टाईमला. तर ही एक भरणी आणि ही एक दुसरी भरणी अशा दोन, ही भरणी जी आहे ना ती अर्धी भरणी भरली होती. असं 2 भरणीमध्ये माझी हळद बसली होती. इथे ना मम्मी तेल थोडं मी ना मसाल्यामध्ये तेल टाकायला सांगितलेलं त्यांनी आम्हाला. तर इथे ना मसाला खराब होऊ नये, वर्षभर चांगला टिकावा म्हणून इथे आहे ना मम्मीने थोडं गरम तेल थंड करून मग ह्यामध्ये मिक्स केलं आहे. तर थोडंच टाकायचं आहे, जास्त तेल नाही टाकायचं आहे. तर इथे बघा मस्त तेल टाकून वगैरे असं छान मिक्स करून घेतलं मम्मीने आणि आता मम्मी भरत आहेत म्हणजे भरणीमध्ये. तर इथे ना तुम्ही मला तसं मम्मी पिशव्या लावल्यात हाताला. तर हो, काय ना हँड ग्लोव्ज सापडतच नव्हता. खूप वेळ शोधलं, भेटलंच नाही. मम्मी म्हटलं जाऊ दे, मी हाताला थैली बांधून करते. कारण कसं आहे ना, खूप तिखट असलं ना तर मम्मीच्या स्किनला त्रास होणार आणि आगाग पण होते त्या मसाल्याने. त्याच्यामुळे मम्मीने हातात पिशव्या घालून व्यवस्थित असा मसाला एकजीव करून घेतला. तर इथे हा आगरी मसाला आहे. तो मी क्यूबवाल्या भरणीमध्ये भरत आहे. तर ह्या अशा प्रकारे मम्मी मसाले वगैरे भरणीमध्ये भरून घेत होत्या आणि खूप छान ह्याच्या भाज्या झाल्या, चविष्ट, टेस्टी. तर बघा इथे आहे ना मी रोज वापरायसाठी ह्या छोट्या बरण्यांमध्ये मसाला काढलेला आणि त्याच्यावरती स्टिकर वगैरे लावून घेतलं. तर ह्या बरणीत घाटी मसाला, ह्यात आगरी मसाला, ह्यात हळद, ह्याच्यामध्ये धना पावडर, ह्याच्यामध्ये उरलेली थोडी हळद होती ती या बरणीत ठेवली. त्याच्यानंतर इथे बाकीचं धना पावडर उरलेलं होतं ते ह्या बरणीत ठेवलं. अशा प्रकारे आणि एक भरणी आहे ना माझी मसाला चेंज करून यायचा होता ना, लाल मिरची पावडर, नुसती लाल मिरची पावडर होती ना, ती हे झाली होती, एक्सचेंज झाली होती ना वहिनीची आम्हाला आणि आमची वहिनीला अशी गेलेली. आता ते सुद्धा पुन्हा चेंज करायला जावं लागलं आणि मग ते चेंज करून आल्यावरती तीसुद्धा भरणीमध्ये भरून ठेवली. आणि इथे तुम्ही पाहू शकता तर ह्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा होता आणि हाच झाला आहे तो एक्सचेंज मसाला. बाकी अशा प्रकारे होती एकंदरीतची रेसिपी आणि सगळ्या बरण्यांवरती मी नावं वगैरे सुद्धा लिहून घेतली, जेणेकरून मिस्टेक नाही होणार. कारण काय होतं कधी कधी मी यूज करते, कधी मम्मी यूज करतात, तर मी नसेल तेव्हा मम्मीसुद्धा नाव वाचून निदान काढून वापरतील तरी. अशा प्रकारे म्हणून मी नावं स्टिकर वगैरे लावून ठेवलं आणि गडबड गोंधळ नाही होत. इथे ना मी तुम्हाला एक गोष्ट करायला सांगायला पण विसरले आणि टाकायलासुद्धा विसरले. तर काय असतं ना फ्रेंड्स, जेव्हा आपण मसाला बनवून आणतो आणि तो आपण वर्षभरासाठी साठवणीचा मसाला जेव्हा बनवतो ना, तेव्हा त्यामध्ये ना असा एक हिंगाचा खडा टाकायचा, जेणेकरून आहे ना आपला मसाला खराब होत नाही वर्षभर आणि मस्त राहतो. कलरसुद्धा बिलकुल खराब होत नाही, म्हणजे जात नाही आणि खूप छान प्रकारे तो हिंग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, म्हणून मसाला व्यवस्थित राहतो. जर तुमच्याकडे हिंग नसेल तर तुम्ही ह्याची जी कांडी असते ना, लसूणचा एक कांदा असतो ना, तो एक लसूणचा कांदा त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा. त्याने सुद्धा मसाला बिलकुलही खराब होत नाही, मस्त वर्षभर टिकतात. तर अशा प्रकारे मी बाकीच्या भरण्यांमध्ये सुद्धा टाकून घेणार आहे आणि त्याला बघा मी ना झाकण लावताना पण आतमध्ये एक पिशवी लावली, त्याच्यानंतर म्हणजे जेणेकरून आपल्या मसाल्याचा वास, सुगंध बिलकुल पण जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरतीसुद्धा मी कपडा झाकला आहे, जेणेकरून
एकदमच पूर्ण पॅक बंद केले आहेत. खरंच की ह्याच्याने आपलं मसाल्याचा सुगंध, कलर बिलकुलसुद्धा जात नाही म्हणून. तर अशा प्रकारे मी बांधून घेतलं आहे आणि पकडायलासुद्धा, हाताळायला एक व्यवस्थित असं आपल्याला ग्रीप भेटते ह्याने. तर अशा प्रकारे काही आहे ना बर्नरची झाकणं ढिली असतात त्याच्यामुळे. तर ते इथे मी दाखवत होते की मी घाटी मसाला म्हणून या बरणीत भरला आहे. तर ते स्टिकर इथे लावलं आहे. आता हे जे हिंग आहेत ना, हे सुद्धा इतके ओरिजिनल आणि चांगले होते ना, की इतके मस्त होते. सुगंधसुद्धा खूप छान होता. तर मी बाकीच्या बरण्यांमध्ये सुद्धा भरून घेणार आहे आणि एक कांडी टाकून घेणार आहे त्याचीसुद्धा आणि एक लसणाची कांडी असं टाकून घेणार आहे आणि मग वापरायला बाकीचा मसाला काढणार आहे. तर अशी होती फ्रेंड्स माझी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया. बाय बाय.